मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून बापानं एसटीनं 70 किलोमीटरचा प्रवास केला आहे। रुग्णवाहिका न मिळाल्यानं बाळ पोटातच दगावलं। 108 क्रमांकावर कॉल करून सुद्धा रुग्णवाहिका आलीच नाही। पालघरच्या मोखाडामधली ही मन सुन्न करणारी अशी घटना आहे। पालघरच्या जव्हार मोखाडा भागातील आरोग्य विभागाचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलं। पालघर आरोग्य विभागानं मात्र सोयीनुसार प्रकरणातून हात झटकला। ते बाळ तू किती वाजता घेऊन ते बाळ तू पिशवीत कसं काय आणलं? पिशवीत आणला तिथून नाशिकहून। हॅलो, त्यांनी पण ॲम्ब्युलन्स नाही दिली का? नाही, ॲम्ब्युलन्स नाही दिली त्यांनी। पिशवीत आणला इथं आणून दफन केलाय नाशिक आणि परत काल गेलो, परत काल नाही तिला गाडी दिली, काल परत बसनं तिला घेऊन आली। मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे। त्या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। त्याचबरोबर त्यांना पोलिसांनी मारहाण केली। आपल्या पत्नीला वेळेवर उपचार करावा म्हणून त्यांनी जेव्हा काही त्यांनी तिचा आरडाओरडा केला असेल तर तिला लवकर न्याय, तिला त्रास होतोय, एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गैरवाया करत होता तेव्हा त्या तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि 2 पोलिसांनी येऊन याला मारहाण केली, तिच्या नवऱ्याला, मिस्टरांना। ही कुठली पद्धत आहे? म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये। अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंधित कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो। ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यासुद्धा कारवाई करावी।